सर्वांना नमस्कार. राजकन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी भाजणीचे काटीकोंडबळे बनवत आहे. तर लक्ष्म्यासाठी हे काटीकोंडबळे बनवत आहे मी. तर काटीकोंडबळे बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर मी ह्याचं पहिल्या सुरुवात मी ह्याला सगळ्याला भाजून घेऊन मी ह्याला दळून घेणार आहे. व ह्याच्यामध्ये मी ओवा आणि सोडा आणि मीठ टाकून ह्याला मी मळून घेणार आहे. तर डाळ भाजायला सुरुवात केली आहे व डाळ चांगल्या प्रकारे मी भाजून घेतली आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या डाळी व पोहे तांदूळ मी हे सगळं असं भाजून घेणार आहे. तर हे सर्व भाजून मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मी हे दळायला घेणार आहे. तर दळून मी लगेच ह्याच्या चकल्या बनवायला सुरुवात करणार आहे. तर हे पीठ मी दळून घेतलं आहे व हे मळण्यासाठी मी आता त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहे. सगळं हळद, मीठ, लाल तिखट आणि ओवा आणि सोडा हे सगळं मी ह्याच्यात मिक्स टाकत आहे व थोडंसं तेल टाकत आहे व गरम पाण्यात मी हे गरम पाणी करून घेतले आहे. थोडंसं गरम पाणी घेऊन मिक्स करून घेत आहे मी. तर अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेत आहे. तर पीठ मळून घेतलं आहे. तर चकल्या बनवायला सुरुवात करते आता व लगेच तळून पण घेते. तर हे पीठ असं त्याच्यामध्ये टाकून घेत आहे शेवग्यामध्ये घे. जरा ही शेवगा आपला वेगळ्याच पद्धतीचा आहे जरा. तर हे सगळेच मी आता हे मस्तपैकी अशा प्रकारे बनवून घेणार आहे. तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे बघितले मी. त्याच्यात जरा थोडं पीठ टाकून तर आता हे आपल्या चकल्या तळून घेत आहे आता मी सगळ्या. अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी चकल्या झाल्या आहेत. चिटकनात ना काय नाही, मस्त चांगल्या झाल्या आता चकल्या. जसं लालसर काढून घ्यायचं. तर मस्त असे आपले हे चकल्या तळून झाल्या आहेत. एकदम खणखणीत आवाज पण येत आहे. पाहू शकता हे आपल्या लक्ष्मीच्या चकल्या बनवल्या आहेत मी. अशा हे लालसर चकल्या तळून घेतल्या आहेत. तर मस्त अशा
चकल्या तळल्या आहेत आपल्या. तर अशा सर्व प्रकारच्या चकल्या मी तळून घेत आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत. तर आपल्या ह्या चकल्या एकदम छान व कुरकुरीत मस्त बघा अशा प्रकारे एकदम छान कुरकुरीत झाल्या आहेत चकल्या. तर माझ्या चकल्या कशा झाल्या आहेत हे मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. तर धन्यवाद.